तर आपण याच्या संदर्भात ही जी प्रगती आहे ऑनलाईन प्रचार याबाबत आपली प्रतिक्रिया काय? दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे 3 सिनियर मिनिस्टर्स गेले 8 दिवस कामाधामा सोडून नाशिकमध्ये मुक्कामी होते, या संदर्भात आपलं मत काय? तिसरं, शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की पंडित नेहरूंची मोदींशी तुलना अनाठायी आहे, तर आपल्याला काय वाटते, मोदी मोठे आहेत की नेहरू मोठे आहेत? पहिला प्रश्न काय होता? हां, अमरावतीचा. अमरावतीचे उमेदवार हे ॲडमिट असल्याचं मला समजलं. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना लवकर आरोग्य लाभावं आणि त्यांना ITच्या माध्यमातून नाही तर थेट प्रचार करता यावा. पण आता ITची पण आपण व्यवस्था अशी ठेवलेली आहे की हॉस्पिटलमधने ते सर्वांशी संपर्क करू शकतात आणि प्रचार करू शकतात. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मतदारांशी संपर्क करायच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला तर अधिक चांगलं होईल. काँग्रेसच्या नेत्यांना थोडं शांत वाटेल. त्यामुळे माझी आपली छोटीशी न मागितलेला सल्ला त्यांना आहे. दुसरं, तुम्ही नाशिकच्या संदर्भात सांगितलं तर नाशिकच्या गोकुळामध्ये आता शांतता झालेली आहे. हां, गीतगायन आता संपलेलं आहे आणि नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील. या ठिकाणी जे काही पवारसाहेब म्हणाले त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ही जी तुलना होती आहे ती नंबर्सची तुलना पहिल्यांदा फक्त केलेली आहे. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहेत तर ते बोलणं काय वावग आहे? त्यात चुकीचं काय आहे? तो रेकॉर्ड तुटला आहे, नवीन रेकॉर्ड कायम झाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये समजा आत्तापर्यंत फक्त वसंतराव नाईक यांनी 5 वर्ष पूर्ण केले होते, बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यानंतर मी पूर्ण केले. आता कोणी जर म्हटलं की वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष पूर्ण केले तर ही काही त्यांच्याशी तुलना थोडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत, मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत. आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि